नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आता घड्याळात वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत आणि मुलं आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठलीत। आज सुद्धा त्यांना न उठवता ते उठलेली आहेत, कारण आज आम्ही सगळेजण चाललेलो आहोत फिरायला। सो आम्ही आज कुठे फिरायला जाणार आहोत हे तुम्हाला थोड्या वेळातच सांगते। सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत, फक्त माझी आणि माझ्या बहिणीची, आमच्या दोघांचीच आंघोळ बाकी आहे। आजच टोस्ट खारी बटर आणि चहा, हा जो सकाळचा अर्ली मॉर्निंगचा जो छोटासा नाश्ता असतो ना, तो आमचा करून झालेला आहे। आणि आता थोड्या वेळात आम्ही आणि माझी बहीण तयार होतो आणि आम्ही सर्वजण निघतो फिरायला जायला। आज मुलांनी शाळेला मारलेल्या आहेत दांड्या, सो त्याच्यामुळे आज ते सुद्धा खूप खुश आहेत। सो आम्ही कुठे जाणार आहोत हे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगते। सो चला तर मग आधी तयारी करते आणि मग तुमच्याशी बोलते। तर आता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे, आमच्या आंघोळी वगैरे झालेल्या आहेत, कारण आमच्याकडे या मुलांच्या आंघोळी होऊन त्यांची तयारी होणं म्हणजे त्याला एवढा वेळ जातो। सो आम्ही आता कोण कोण चाललेलो आहोत ते तुम्हाला सांगते। हर्षित, करण, जय हे तर आमची 3 माकडं तर नेहमी तयारच असतात। त्याच्यानंतर मी, माझी बहीण, माझे भाऊजी, आईला पण आम्ही घेऊन जाणार होतो, परंतु आईला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, सो त्याच्यामुळे ती येत नाहीये आमच्या बरोबर। त्यामुळे असे आम्ही सगळेजण चाललेलो आहोत। आम्ही कुठे चाललेलो आहोत आणि काय काय मजा करणार आहोत हे तुम्हाला माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये नक्की बघायला मिळेल, सो स्टे ट्यून। पण निघताना काय बोलतो, गणपती बाप्पा मोरया। तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि थोड्या वेळानंतर पुन्हा नाश्त्यासाठी हॉल्ट घेऊ। सो बघू आता नाश्त्यासाठी आम्ही आता कुठे जाणार आहोत ते। कधी एक दिवस कशाला, तू आता हर्षित दादाच्या बर्थडेला ये ना। अरे मी परत दिल्लीला ना। हो हा बरोबर बरोबर, बूट घ्यायला दिल्लीला। बरे, तुमचं काय चाललंय रे? काय खातोयस? मला पण दे पॉपिन्स। तुम्ही एकदमच सगळे पॉपिन्स खाणार आहात का? हर्षित झोपला असेल, रात्री कुठे कामाला गेलेला वाटतं। काय आलं? तर आता आम्ही कुडाळ क्रॉस केलेला आहे आणि अजून आम्ही नाश्ता वगैरे नाही केला। आता घड्याळात वाजलेले आहेत 9:30 झालेले आहेत। तर थोड्या वेळात आम्ही नाश्त्याचं पण हॉल्ट घेऊ। सो बघू आता कुठे नाश्ता करणार आहोत ते। आता आम्ही पोचलेलो आहोत, बांदा चेक पोस्टला। बांदा चेकपोस्ट आता आम्ही क्रॉस केलंय। आलेलो आहे हॉटेल सावली बांद्यामध्ये, जिथे मस्त असे घावणे, उसळ आणि चटणी मिळते। आता चाललोय आम्ही नाश्ता करण्यासाठी। आता घेऊन गुळ खोबऱ्याचे घावणे म्हणजे 7 कप्प्याचे घावणे, 7 कप्प्याचे घावणे वेगळे आणि गुळ खोबऱ्याचे घावणे गुळ खोबरं घालतो आणि वर परत। तुला भूक लागलेली ना? नाही, वडे बिडे मिळतात का? कोंबडी वडे। आता नाश्त्यामध्ये कोणी कोंबडी वडे खात रे? तुम्ही तर कोंबडी वडे कधी पण खाल। इथे बरीच लोक यांच्याकडनं, इथे कोकणी मेवा ठेवलेला आहे, असं बरीच लोक यांच्याकडे इथून कोकणी मेवा घेत आहेत। अरे बसण्यावरनं कसले भांडता रे तुम्ही? सरक आतमध्ये हर्षित, मध्ये तू बसलाय। बसण्यावरनं पण तुमची भांडणं असतात। जय बघ कसा माझा साधा सरळ। जरा इले का रिंग भर म्हणजे होत्या येते आता, नाहीतर पुढा जो माणूस। तर आम्ही निघालो आहोत केव्हाच, परंतु आता आम्ही पोचलेलो आहोत। आता आम्ही पोचलेलो आहोत बांदा, आम्ही क्रॉस केलेला आहे आणि बांद्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर हायवेलाच आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय। इथे घावणे, चटणी
असा जो आपला जो कोकणातला नाश्ता आहे तो इथे मिळतो. कारण सहसा गोव्यात आल्यानंतर ऑमलेट पाव किंवा जे ऑमलेट अंड्याचे किंवा जे चिकनचे वगैरे प्रकार असतात ते सकाळी सहसा नाश्त्याला असतात. परंतु इथे गुळ खोबऱ्याचे घावणे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शिरवाळ्या वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. परंतु आम्ही आता इथे मिसळपाव, उसळपाव आणि घावणे वगैरे मागवलेले आहेत. आंबोळ्या हा नाश्ता मागवलेला आहे. आणि अजून आम्हाला 1 तास जाणार इकडनं. आम्हाला ज्या ठिकाणी डेस्टिनेशनला आम्हाला पोचायचं आहे त्या ठिकाणी आम्ही एक्झॅक्टली ह्या टायमाला विचार केला की नॉर्थ गोव्यामध्ये न थांबता साऊथ गोव्यामध्ये थांबायचं. कारण गेल्या टायमाला पण आम्ही गेलेलो ते आम्ही कलंगूट किंवा बागा बीच याच्याशिवाय सहसा आम्ही कुठे थांबत नव्हतो. परंतु ह्या टायमाला विचार केला की चला वेगळ्या ठिकाणी जाऊ. तर ह्या ठिकाणी आज आम्ही ठरवलं की चला साऊथ गोव्याला जाऊया. आणि ह्या टायमाला आम्ही साऊथ गोव्याला चाललेलो आहोत सगळीच जणं. आई आमच्याबरोबर नाही आहे कारण आई दुसरीकडे त्या ठिकाणी बाहेर गेलेली आहे, त्याच्यामुळे ती आमच्याबरोबर नाही आहे. परंतु आम्ही सगळे आता एन्जॉय करायला निघालेलो आहोत. सो आता ह्या लोकांचा जो नाश्ता आला आहे तर ह्यांचा नाश्ता काय आलेला आहे तो आधी दाखवते. आमचा नाश्ता थोडा उशिरा येईल, त्याच्यामुळे हे लोक आम्हाला थोडेसे चिडवतात की आमचा नाश्ता पहिले आला म्हणून. तुम्हाला दाखवते की ह्या लोकांनी काय नाश्ता मागवलाय. ते बोलय घावणे उसळ मिक्स असते, बटाट्याची भाजी आणि घावणे. आणि ह्या दोघांनी मागवलेली आहे मिसळ, त्यांचा मिसळ पाव. आणि आम्ही बाकीच्यांनी घावणे आणि उसळ असा नाश्ता मागवलेला आहे. आणि इथे मी पण मागवलेला आहे उसळ आणि घावणे नाही मागवले, मी पाव मागवलेला आहे. तो पाव पण आता येतील. तर मी इथे घावणे पण घेतलेले आहेत टेस्टसाठी आणि त्याच्याबरोबर पावसुद्धा घेतला आहे. आणि ही आहे मिक्स उसळ ज्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आणि वाटाणे पण आहेत. आणि तुम्ही इथे बघितलं तर इकडचे पाव थोडेसे वेगळे आहेत. गोव्याचे पाव, आपल्याकडचे जे पाव आहेत ते वेगळे असतात आणि इकडचे पाव आहेत ते वेगळे आहेत. तर आता नाश्ता करून घेते. घावणे सांग ना अजून. मला 3 मागव ना. कशाला, तो खातोय ना. तुम्ही तुमचं खावा, तो खातोय ना त्याचं. तुला बोललो थोडी खातोय. आणि पुन्हा मी इथे घेतलेले आहेत घावणे. घावणे खूप छान आहे त्यांच्याकडचे. जास्तीत जास्त लोकांनी इथे घेतलेले आहे तेच घावणे आणि ही उसळ. हर्षित ना गिराईकच शोधत असतो आणि मावशी ती गिराईक असते ना बाळा. जय आमचा व्यवस्थित सगळं खातो. कम सोडा. नाश्ता वगैरे करून झालेला आहे. तरी आमची 15 मिनिटं इथे गेलेली आहेत मुलांना भुका लागलेल्या असल्यामुळे. तर आता चाललो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला. आता कोणी भूक काही सांगायचं नाही. भूक नाही, टॉयलेट कशालाच हॉल्ट नाही घ्यायचंय आता. आणि झोपू नका, मेन म्हणजे आता झोपत बसाल. हे आता सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे. थंडा पण पिऊन झालेला आहे आता, हो की नाही.
एकच साइड चालू केली आहे ब्रिजची. मधली आता पुढे बाकी आहे. खूप सुंदर केलंय ना. रेस्टॉरंट आहे त्यावर कुठेतरी आणि हा ते वरती, हा वरती बसून जेवाय, हा ते आहे. या ब्रिज मध्ये जायचं. काय काय तिकडे वरती आहे का खाली माहित नाही. ठाण्यात पण झालंय असं. कुठे ठाण्यात पण एक झालंय रेस्टॉरंट असंच. इथे स्काय मध्ये घेऊन जातात, म्हणजे असं वरती घेऊन जातात आणि मग तिथे बसून जेवायचं. हो आतनं लिफ्ट आहे, पिलर आहेत ना. हा पिलरच्या आतून लिफ्ट आहे वर जायला. हा तर एका पिलर मधून लिफ्ट आहे वर जायला आणि वरती वर रेस्टॉरंट करणार आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहोत साऊथ गोव्याला. साऊथ गोव्यात पोहोचलोय आता आणि आता थोड्याच वेळात आम्ही आमच्या रिसॉर्टवरती पोहोचू आणि तुम्हाला नंतर त्या रिसॉर्टची टूर आणि त्याचं काय प्राइस वगैरे आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. सो आता थोडासा इथे ट्रॅफिक आहे, तो ट्रॅफिक कव्हर करतो आणि त्याच्यानंतर आम्ही रिसॉर्टला पोहोचतो. तर 12:30 वाजता आम्ही चेक इन केलं आणि रिसॉर्टमध्ये आम्ही 2 रूम आम्ही बुक केल्यात. एका रूममध्ये छाया, भाऊजी आणि जय आणि एका रूममध्ये मी, हर्षित आणि करण अशा 2 आम्ही रूम घेतलेले आहेत. सो आम्ही आल्यानंतर झोपून गेलो कारण नाश्तासुद्धा आम्ही खूप उशिरा केला होता. माझ्या मते 10, 10:30 वगैरे वाजले असतील. त्या टायमाला आम्ही नाश्ता केला होता, त्यामुळे कोणालाही जेवायची अजिबात इच्छा नव्हती. तरी आम्ही 2.5-3 तासाचा प्रवास करून आम्ही साऊथ गोव्याला पोचलो आणि त्यानंतर मग आम्ही रूमवरती आलो आणि सरळ झोपून दिलं. कोणीही जेवलेलं नाही आहे. दुपारचं लंच आम्ही कोणीच केला नाही कारण तेवढी भूकही नव्हती. सो आता आम्ही सर्वजण उठलेले आहोत आणि मुलं आहेत ती गेलेली आहेत पाण्यामध्ये स्विमिंग करतायत. तर आमचा अचानक हा प्लॅन का ठरला वगैरे तुम्हाला मी सांगितलंच नाही. कारण झालं असं की भाऊजींचं एक काम होतं इथेच गोव्यामध्ये. तर भाऊजीने अचानक आम्हाला रात्री काल विचारलं की तुम्ही येणार का, कारण माझं गोव्यात काम आहे तर ते कामाला कदाचित 1 दिवससुद्धा वाढू शकतो. जर तुम्हा लोकांना यायचं असेल तर तुम्ही चला फिरायला, असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही डिसाईड केलं की चला भाऊजी एवढं म्हणतायत तर मुलांची पण एक पिकनिक होईल. हा आम्ही हिशोब धरला आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच इथे रिसॉर्ट बुक केलं. ऑनलाईन आम्ही चेक केलं आणि ऑनलाईन आम्ही चेक केलं रात्री 10 वाजता. आणि आमचं नशीब एवढं चांगलं की कोलवा बीचच्या जवळच आम्हाला हे रिसॉर्ट मिळालं. तर हे रिसॉर्ट कसं आहे, काय आहे, ह्याची रूम टूर, ह्याची कॉस्टिंग काय आहे त्याचा मी वेगळा व्लॉग बनवणार आहे. म्हणजे उद्या मी सकाळी तो व्लॉग बनवणार आहे. परंतु आत्ता मात्र तेच तुम्हाला सांगायचं होतं की हा प्लॅन आमचा अचानक ठरला. आमचं काहीच डिसाईड नव्हतं. मग रात्री 10, 10:30 आम्ही बॅग्स वगैरे भरल्या. त्याच्यानंतर मुलं तर एवढी खुश झाली की एकतर हर्षितला तर आनंद झालाच, परंतु करण आणि जयला आनंद झाला की चला आता आपल्याला 2 दिवस मस्त मोकळीक मिळणार आहे. सो आणि शाळेला पण दांडी मारायला लागेल. तर आमचा हा प्लॅन अचानक ठरलेला होता. तर भाऊजींना म्हटलं चला आम्ही पण येतो. अशा पद्धतीमध्ये आम्ही साऊथ गोव्याला आता स्टे करतो आहे. सर तुम्हाला दाखवते की मुलं पाण्यामध्ये किती मजा करतायत ते. तर मुलांनी बराच वेळ स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला खरं संध्याकाळी 7 वाजता यायचं होतं बीचवरती, परंतु तेव्हा काही यायला नाही मिळालं. परंतु आता मात्र घड्याळात वाजले 8:30 आणि आता आम्ही आलेलो आहोत कोलवा बीचला मस्त एन्जॉय करायला. तुम्हाला दाखवते की किती छान वाटतंय. कारण हा जो बीच आहे इथे अजिबात रश नाही आहे. एरवी कलंगूट किंवा बागावरती संध्याकाळी एवढी रश असते आणि एवढा आवाज असतो की तुम्ही एकमेकांशी काय बोलताय हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. परंतु इथे खूप छान वाटतंय, खूप शांत आहे आणि मेन म्हणजे अजिबात गर्दी नाही आहे. मस्त आहे बीच. इथे पण बीचवरती खूप सारे शॅग नाही आहेत, नाहीतर बाकीच्या बीचवरती खूप सारे शॅक्स असतात आणि खूप गर्दी असते. परंतु इथे तेवढी गर्दी नाही आहे.
वाटतं ते हे सोडतात कॅन्डल सोडतात ना ते पडणार नाही रे सगळे जाणार एकदम एकदम पेटवले पाहिजे होते भारी वाटले एकदम सोडल्यानंतर किती छान दिसतात बघ. तो खाली पडला तो खाली पडला तो खाली पडला. किती मस्त वाटतं मला. भारी वाटतं विमान चालल्यासारखी वाटतं. आता उलट जास्त छान वाटतंय. पण एक आहे ना ह्या बीच मध्ये किती चंद्र आहेत बघा सांगते. एका वेळी आकाशात चंद्र आहेत बघा. बघ हे पण आलं आता. चंद्र वाटतात ते खरंच आहे. आणि एक छान आहे पण ना ह्या बीचवर एक मस्त आहे बघ ना, गर्दी नाही काय नाही, अगदी ओपन बीच आहे. तेवढ्यात कलंगूट बागाला असं तर मरणाची गर्दी. आणि मेन आपण येस 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 हिच्यामुळे आम्ही आलो कोलवा बीचला. खर्चिकच चॉईस असतात. घेऊया. नको नको माझ्या क्वेश्चन फ्रेंच फ्राईज नको चिकन मध्ये काहीतरी ऑर्डर करा. चिकन आता कसं असेल माहिती नाही. व्हेज मध्ये तरी बघू द्या आम्हाला काय. फ्रेंच फ्राईज घेऊया. त्याच्यानंतर व्हेज क्रिस्पी वगैरे. आम्ही आता शॅकच्या बाहेरच बसलेलो आहोत आणि आता म्हटलं इथे काहीतरी खायला वगैरे मागूया. थोडंसं स्टार्टर आणि थोडंसं समुद्राच्या किनारी बसून मस्तपैकी एन्जॉय करूया, गप्पा मारूया आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला जाणार आहोत. सो जेवायला पण कुठे जाणार हे पण अजून डिसाईड केलेलं नाही आहे, कारण आम्ही ह्या बीचला पहिल्यांदा आलो आहे. सो आता याच्यानंतर सर्च करू की म्हणजे कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत ते. कसं आहे, काय मागवलंस तू खायला? चिकन क्रिस्पी जास्त चांगलं आहे का फ्रेंच फ्राईज? दोन्ही चांगलं आहे. हर्षित तुला काय आवडलं? दोन्ही चांगली आहे ना टेस्ट? एन्जॉय ना? तर आम्ही ज्या रिसॉर्टला राहिलोय ना त्या रिसॉर्टपासून एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरतीच हे दुसरं एक रेस्टॉरंट आहे, ज्या ठिकाणी आम्ही आता डिनरसाठी आलेलो आहोत आणि त्याचं नाव आहे फूडलँड. जिथे म्हणजे थाय पण मिळतं, जिथे कबाब्स पण आहे, जिथे चायनीज पण आहे, अशा वेगवेगळ्या व्हरायटीचं रेस्टॉरंट आहे. सो आम्ही आता ऑर्डर करतोय. चला तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा. थोड्याच वेळापूर्वी फूडलँडमध्ये आम्ही डिनर केलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता. हर्षित आणि करण हे दोघंही झोपलेले आहेत. मी माझा व्लॉग एडिट करते आणि आत्ता घड्याळात वाजलेलं आहे 1:30. हे दोघं जण आणि जय आपल्या रूममध्ये आहे त्याच्या आईबाबांबरोबर आणि हे दोघं जण माझ्याबरोबर आहेत. इथे माझा एक्स्ट्रा बेड लावलेला आहे आणि मी तिथे झोपणार आहे. परंतु व्लॉग एडिट केल्यानंतर आय नो की माझे व्लॉग हे थोडेसे मागे पुढे होत आहेत, परंतु जे व्लॉग मी शूट केलेले आहेत ते तुमच्यापर्यंत तर गेलेच पाहिजेत.
सो त्याच्यासाठी ही मेहनत चाललेली आहे. परंतु येच आजच्या दिवसामध्ये आम्ही खूप सारी मजा केली. आमचा कणकवलीतनं साऊथ गोव्यापर्यंतचा प्रवास आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आम्ही जे संध्याकाळी जी मजा केली, म्हणजे 7 दिवस आम्ही ट्रॅव्हलिंग केलं. सो त्याच्यामुळे थकलेलो होतो आणि आता मात्र आम्ही दुपारी येऊन झोपलो आणि संध्याकाळी पुन्हा जी आम्ही शाळेमध्ये गेलो तिथे थोडंसं खाल्लं. परंतु समुद्रकिनारी बसून गप्पा मारण्याची जी एन्जॉयमेंट आहे ती काही वेगळीच आहे. बाकी आम्ही कुठेच गेलो नाही. परंतु यावेळेला आम्ही कोलवा बीच का डिसाईड केलं हे तुम्हाला सांगायचं राहिलं, कारण आम्हाला असं ठिकाण हवं होतं की ज्या ठिकाणी शांतता असेल. आणि जसं मी दुपारी तुम्हाला सांगितलं की भाऊजींचं काम आहे, त्या कामासाठी म्हणजे काम त्यांचं पण एन्जॉयमेंट आमची असं म्हटलं तरी हरकत नाही. परंतु आता संध्याकाळी ते आम्हाला जॉईंट झालेले, दुपारी ते त्यांच्या कामासाठी निघून गेलेले. तर मुलांनी खूप एन्जॉय केलेला आहे आणि खरं म्हणजे फिरण्याचा खरा आनंद जो आहे तो मुलंच घेत असतात आणि आम्ही पण थोडासा त्यांच्याबरोबर आनंद हा घेतोच. तर अशा पद्धतीत आजचा दिवस गेलेला आहे. आम्ही सर्वांनी खूप सारी मजा केली. आता उद्यासुद्धा आम्ही खूप सारी मजा करणार आहोत. तर उद्यासुद्धा आम्ही काही ठिकाणी जाणार आहोत. म्हणजे खरं म्हणजे आमचं हे जे अचानक जो प्लॅन ठरलेला आहे ना, त्या अचानक प्लॅनमध्ये म्हणजे मला असं स्वतःला पर्सनली वाटतं ना, जे प्लॅन अचानक ठरतात ना तेच नेहमी सक्सेस होतात. आपण खूप दिवसापासून एखाद्याचा प्लॅन ठरवला ना तर तो कधीच सक्सेस होत नाही. अचानक ठरवलेले प्लॅन हेच नेहमी सक्सेस होतात. कुठेही ठरवायला आपण जेव्हा ठरवतो ना ते प्लॅन अचानकच ठरवले पाहिजेत. चला तर मग आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.